नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट अशी बीन्सची भाजी. तुम्ही ती भाजी पाहू शकता, सुरेख दिसते, करायला अगदी साधी सोपी आहे आणि सध्या गॅसची टंचाई आहे. तर अशामध्ये या पद्धतीने झटपट भाजी बनवा आणि गॅसची बचत करा. चला तर वेळ न वाया घालवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला तर इथे मी बीन्स व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत. पहा, बीन्स तुम्हाला हवे असतील तर मोठे किंवा लहान तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. आता आपल्याला हे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी एकदा पाणी घातलेलं आहे आणि स्वच्छ हे बीन्स आपण आता धुवून घेऊया. बीन्स स्वच्छ धुवून घेतले. आता आपण डायरेक्ट बीन्सची भाजी बनवायला घेऊया. न भाजता आपण ही बीन्सची भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी, जिरे, त्यानंतर टाकायचे आहेत कढीपत्त्याची पाने आणि याच्यामध्ये घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा, जो आडवा उभा बारीक कट करून घेतला आहे. कांदा परतून छान असा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान असा भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो. आवडीनुसार तुमच्या टोमॅटो कमी जास्तही तुम्ही करू शकता. तर इथे मी मध्यम आकाराचा एक टोमॅटो वापरलेला आहे. टोमॅटो परतून घेतला. चवीनुसार मीठ घालूया, जेणेकरून टोमॅटो छान असा मऊसूत शिजला जाईल. आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. तीही व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता इथे मी 1 चमचा वाटण घातले. तर याच्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर आहे. तर ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही घालायचं असेल तर नाही घातलात तरी चालेल. माझ्याकडे होतं म्हणून मी घातलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया. सर्व परतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले. तर इथे मी बेडगी मिरची पूड 1 चमचा वापरलेली आहे. अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलं. आता थोडंसं पाणी घालून सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आपण कमीत कमी तेलामध्ये आणि कमीत कमी गॅसची बचत करून कशी भाजी बनवायची ते पाहत आहोत. तर थोडंसं पाणी घालून सर्व मसाले व्यवस्थित परतून घेतले. आता याच्यामध्ये घालायचे आहे स्वच्छ करून घेतलेले बीन्स आणि 2 चमचे घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. फोडणीमध्ये आता सर्व भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. तुम्ही ते पाहू शकता किती सुरेख रंग भाजीला आलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. तर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर सर्व भाजी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला जर थोडीशी अशी ओलसर भाजी हवी असेल तर पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. सर्व परतून घेतलं. कुकरचे झाकण लावून कुकरच्या मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी आणि मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकर गार झालेला आहे पूर्णपणे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट अशी आपली इथे बीन्सची चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे. सर्व भाजी एकदा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. भाजी परतल्यानंतर आता याच्यावरती भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि इथे आपली झटपट तयार होणारी गॅसची बचत करून अगदी छान अशी चमचमीत भाजी आपण इथे बनवलेली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील. रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि तुम्हीही अशी झटपट बीन्सची भाजी नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल आणि तुम्ही जर या पद्धतीने भाजी ट्राय केला तर कशी बनली होती हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.